नंदुरबार जिल्हा परिषदेंतर्गत बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी नवचेतना व आधारशिला प्रशिक्षण संपन्न। महाराष्ट्र शासनाचा महिला व बालविकास विभाग आणि प्रथम एज्युकेशन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने लहान मुलांच्या शिक्षणावर व सर्वांगीण विकासावर विशेष लक्ष केंद्रित करण्यासाठी नवचेतना व आधारशिला उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी एक दिवसीय विशेष प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले। हे प्रशिक्षण दिनांक 2 जुलै 2026 रोजी पंचायत समिती सभागृह शहादा येथे अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात यशस्वीरित्या संपन्न झाले। या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश जन्म ते 6 वर्षांपर्यंतच्या मुलांचा सर्वांगीण विकास करणे हा आहे। यामध्ये प्रामुख्याने 2 स्तरांवर काम केले जाणार आहे। यात जन्म ते 3 वर्षे वयोगटातील बालकांसाठी व 3 ते 6 वर्षे वयोगटातील बालकांसाठी आहे। या उपक्रमांतर्गत पालक, समुदाय, अंगणवाडी आणि शाळा यांचा एकत्र सहभाग मिळवून मुलांचा जन्मापासून शाळेत जाण्यापर्यंतचा प्रवास सुरक्षित, सोपा आणि आनंददायी करण्याचा प्रयत्न केला जात आहे। तसेच अंगणवाडीतून शाळेत जाताना मुलांना योग्य आधार मिळावा यासाठी हे प्रशिक्षण महत्त्वपूर्ण भूमिका बजावते। या प्रशिक्षणासाठी शहादा, मसावद, तळोदा, धडगाव, तोरणमाळ आणि खुंटामोडी प्रकल्पातील सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी आणि पर्यवेक्षिका उपस्थित होत्या। यामध्ये प्रामुख्याने श्रीसागर चौधरी बाल विकास प्रकल्प अधिकारी मसावद, श्रीसागर वाघ तळोदा, श्री धीरज अलई शहादा, श्री गणेश चव्हाण नंदुरबार, श्रीमती प्रियंका थोरात खुंटामळी, श्रीमती आशा पराडके धडगाव, श्री मधुकर जाधव तोरणमाळ आदी बाल विकास प्रकल्प अधिकारीसह प्रथम एज्युकेशन फाउंडेशनच्या नाशिक विभाग समन्वयक श्रीमती सोनाली पाटील उपस्थित होते। प्रशिक्षणात विशेष मार्गदर्शन पर्यवेक्षिका अश्विनी करंके यांनी केले। ज्या बीटमध्ये अंगणवाडी पर्यवेक्षिकांचे पद रिक्त होते तेथील त्या बीटमधील अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षणासाठी बोलविले होते। प्रत्येक बीटच्या पर्यवेक्षिकांसह अंगणवाडी सेविकांनीही प्रशिक्षणाचा पुरेपूर लाभ घेतला। सुरुवातीला ठाणे, पालघर, नंदुरबार आणि रत्नागिरी या 4 जिल्ह्यांत प्रायोगिक तत्वावर सुरू झालेल्या या उपक्रमाचे सकारात्मक परिणाम दिसून आल्यामुळे आता हा कार्यक्रम राज्यव्यापी करण्यात येत असून यामुळे बालकांसाठी शिक्षणाचे उत्तम वातावरण तयार होत असल्याचा विश्वास उपस्थित अधिकाऱ्यांनी व्यक्त केला। SMTV मराठी न्यूज संजय मोहिते, मुख्य संपादक नंदुरबार। नमस्कार, मी धीरज महेंद्र आले, CDPO शहादा। आज पंचायत समिती येथे आधारशिला व नवचेतना हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय। हा कार्यक्रम जिल्हा परिषद नंदुरबार महिला बाल विकास विभाग व प्रथम या संस्थेच्या विद्यमानाने आयोजित करण्यात आलेला आहे। आधारशिला व नवचेतना हा बालमनाशी मैत्री या थीमवरती हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। आज इथे शहादा, मसावद, खुंटामोडी, तोरणमाळ, धडगाव, तळोदा या प्रकल्पातील सर्व अंगणवाडी पर्यवेक्षिका, जिथे पर्यवेक्षिका पद रिक्त आहेत तिथल्या सेविका, अशा जवळपास 70 महिला या इथे उपस्थित आहेत। आणि शहादा CDPO, तोरणमाळ CDPO, धडगाव CDPO, खुंटामोडी CDPO, मसावद CDPO हे सर्व इथे आज उपस्थित आहेत। आमचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी साहेब नंदुरबार जिल्हा परिषद नंदुरबार यांनी सुद्धा आम्हाला ऑनलाईन मार्गदर्शन केले। या कार्यक्रमाचा मूळ उद्देश हा 3 ते 6 वयोगटातील बालकांचा बौद्धिक व मानसिक विकास करणे हा आहे। त्यांचं शैक्षणिक पाया मजबूत करणे। जेव्हा बालक प्राथमिक शिक्षणासाठी पहिलीला प्रवेश करतो त्याआधीच त्याला आपल्या 1 ते 10 नंतर वारांची नावं म्हणजे आपली ABCD म्हणा किंवा वर्णमाला, मराठी वर्णमाला याचं नॉलेज असणं गरजेचं आहे। तर मग ते आपण या उपक्रमाच्या माध्यमातून देणार आहे। आणि अंगणवाडीत एक खेळीमेळीचं वातावरण राहावं, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी घेतल्या जावा यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय। ऍक्टिव्हिटी कशा घ्यायच्या, कोणत्या पद्धतीने घ्यायच्या किंवा कोणत्या ऍक्टिव्हिटी घ्यायच्या या सर्व इथे शिकवल्या जात आहे या कार्यक्रमामध्ये।